बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार गटातील प्रवक्ता पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार नियुक्त्या रद्द झाल्याची माहिती मिळतेय। अचानक पवार गटामधील नियुक्त्या रद्दचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पानिपत इथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेली होती। याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध दर्शवला आणि त्यामुळे तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। सागर कुलकर्णी अधिकची माहिती देणार आहेत। सागर, शरद पवार गटामध्ये नेमक्या काय हालचाली सुरू आहेत आणि या प्रवक्ता पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते, नेमकं कारण काय? शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामुख्याने मुख्य प्रवक्ते पदावरून विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्यात एक अंतर्गत कलह पहिल्यांदा सुरू होता। कालांतराने महेश तपासे यांच्याऐवजी विद्या चव्हाणांकडे सगळ्यात महत्वाची प्रवक्त्यांची जबाबदारी देण्यात आली होती। पण विद्या चव्हाण यांच्या काही व्यक्तिगत कारणांमुळे कालांतराने परत एकदा महेश तपासे हे सक्रिय झाले होते। पण काही दिवसांपूर्वीच विधिमंडळामध्ये ज्यावेळेस पानिपत येथील स्मारकाच्या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी विरोधाची भूमिका घेतली, त्याला बरोबर विरोध करत महेश तपासे यांनी आव्हाडांच्या विरोधात भूमिका घेत म्हटलेलं आहे की पानिपतच्या इथे स्मारक व्हायला हवंय आणि महेश तपासे यांचे आजोबा यांनी पहिल्यांदा तिथे विचार मांडला होता। इव्हन तपासे कुटुंबियांकडनं सर्व काही सहकार्य पानिपतच्या येथील जे स्मारक होत आहे त्याला शासनाला केलं जाईल असं म्हटलं गेलेलं होतं। यामुळेच नेमका वादाची ठिणगी पडली आणि महेश तपासे यांची उचलबांगडी करण्यात आल्याचं आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्याचवेळी मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल प्रवक्त्यांमध्ये पार्टीच्या अंतर्गत पुढील कालावधीमध्ये होतील असं सांगण्यात आलेलं आहे। यामुळेच पार्टीचे विद्यमान अध्यक्ष जयंत पाटील यांनी एक पत्रक काढून सर्व प्रवक्त्यांच्याच नियुक्त्या रद्द करत असल्याचं जाहीर केलेलं आहे। पुढील काही दिवसांमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली जाईल असं म्हटलं जातं। प्रामुख्याने प्रदेश संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटनात्मक बदल म्हणजे तालुका स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत होत आहेत। अशातच प्रवक्त्यांची सुद्धा नवीन यादी आणली जाईल असं म्हटलं जातं। तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवक्त्यांच्या विषयांवरनं अंतर्गत वादाच्या किनार लागल्याने अखेर सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याचं जाहीर केलं गेलं आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।